तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रणय टेंबुलकरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे मित्रांनो, सगळ्यांना सुट्टी देखील. तर आपण आज निघालोय पालघरला. आणि पालघरला दाभोसा जो वॉटरफॉल आहे, तो वॉटरफॉल बघण्यासाठी निघालोय. आणि आज तिकडे जो काचीचा पूल बांधलाय तो देखील आज ओपनिंग आहे, तर ते देखील बघायला निघालोय. तर चला जाऊया, चला. मला झिरणं पण नाही करू शकत. चला, तर आता पोहोचलोय श्री दत्त मध्ये. थोडा स्नॅक्स वगैरे खाणार, आणखी निघणार. इकडे आज रायडर लोकांची भरपूर रोडवरती रेलचेल आहे. चला स्नॅक्स नाश्ता करूया थोडासा आणि निघूया. कमीत कमी तो इकडनं आपण 2 तास दाखवतोय अजून दाभोस हा वॉटरफॉल. तर चला. मिसळपाव, वडापाव, चटणी, कट, पियुष. बोल, काय काय खाणार? आता या गावामध्ये आम्ही छोटासा एक हॉल्ट घेतलाय. एकदम जबरदस्त नेचर आहे. मित्रांनो, खरंच भारी वाटतंय. रोजच्या दगदगीतनं थोडंसं मुंबईच्या जवळपास. आणि हीच आहे ती उलटी करणारी. जबरदस्त एकदम हिरवळ आहे, मस्तपैकी डोंगर आहेत. आणि आम्ही आता चाललोय, तुम्हाला माहिती आहे, जव्हारचा वॉटरफॉल बघायला. पण त्याच्या आधी मस्त मस्त एवढेच नजारे आहेत ना, जबरदस्त. चला, तर आता छोटासा हॉल्ट घेतलाय, मस्तपैकी टॉप वरती आलोय. आता आपण अजून टॉप वरती जाणार आहे. आणि दाभोसा वॉटरफॉल कुठे आहे? अजून माझ्या मते 1 तासावरती आहे. नाही, 1 तास नाही, किती, अर्धा तास, 29 मिनिटावरती आहे. चला तर जाऊया आता. तर मित्रांनो, जव्हार धबधब्याच्या बाजूलाच पोहोचलो आता. परंतु इकडे बघा, भरपूर पर्यटक देखील आलेले आहेत. आणि आज जव्हारचा जो काचेचा पूल बनवला आहे त्याचा उद्घाटन आहे, त्याच्यामुळे आज इकडे भरपूर गर्दी देखील आहे. आणि उद्घाटनाचा काहीतरी कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे इकडे बघा, इकडे बॅरिकेडच लावलेले आहेत. आणि पोलीस देखील या ठिकाणी सूचना करतायत की सध्या आता जाऊ नका, 2 वाजल्यानंतर आपण तिकडे ओपन करणार आहोत म्हणून. तर ठीक आहे, थोडा वेळ वाट बघूया. थोडा लांब तर आलोच आहे, आपल्याला जायचं आहे तर आपण जाऊ. चप्पल काढू नको. धबधब्यावर जायला गर्दी किती आहे बघा. इकडे पूर्ण फुल ट्रॅफिक जाम आहे आणि इकडे मागे देखील फुल जाम आहे. धबधबा उचलून नेणार वाटतं सगळे. आता श्रीधर नाईक आहे, श्रीधर नाईक कोण, गणेश नाईक यांचा ताफा आता येतोय. चला, गेला गेला गेला, पटापट जा.
अरे जावा पटापट चला. दिमाग चालवला आणि पटकन पुढे गाडी लावली होती पोलिसांच्या बाजूला. तर पटापट आता आपण निघालोय. सगळ्यात पहिली गाडी आमचीच निघाली. बरोबर इकडनं 2 किलोमीटर आतमध्ये आहे. मध्ये पण दाखव. 5 मिनिटं दाखवत आहेत. गावातली लोक म्हणत असतील का आपल्या गावाला काय म्हणजे एका धबधब्यामुळे किती महत्व आलंय. मग तुम्ही जुनी घरं आहेत एकदम. क्लिक करत राहा फक्त. सरपंच वाटतं. आता त्याच्यात मुंडे खाल्ले. खूपच जाऊ. तेव्हा ते तिरंगा पण दाखवते. पटकन ना उपरी पटकन जाऊ रिवर्स करून लाव. सो फायनली मित्रांनो आपण दाभोसा धबधब्यावर पोहोचलोय आणि जे आता हे नवीन ब्रिज जे बनवलंय तेच आपल्याला समोर दिसतंय. आजच तिकडे उद्घाटन देखील होतं. उद्घाटन झालंय. गणेश नाईक निघून देखील गेले मगाशी बघितलं तुम्ही. आणि हा पूर्ण परिसर धबधब्याचा धबधबा मला वाटतं इकडे आहे या साईडला आहे. आणखीन वाव चला आता तिकडे जाऊया. ऑलरेडी भरपूर क्राऊड आहे. हा पूर्ण क्राऊड तिकडेच चाललाय. आणखीन आपण देखील आता जाऊया चला. हे तर होणारच होतं कारण जेवढ्या गाड्या इकडे आल्या आहेत तेवढ्या गाड्या भरपूर आहेत. आणखीन एक गाडी व्यवस्थित इकडे जाऊ शकते, दुसरी गाडी व्यवस्थित इकडे पास होऊ शकते. पण एकत्र गाड्या जर भरपूर आल्या तर इकडे नक्कीच प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे जर तुम्ही येत असाल आणि गाडी जर मोठी असेल तर मित्रांनो आधीच कुठेतरी पार्क करा व्यवस्थित. तर चला आपण फायनली पायी पायी चाललो आहे. आता बायकरसाठी इकडे जागा आहे. आज उद्घाटन असल्या कारणाने इकडे भरपूर फौजफाटा देखील आहे, भरपूर पोलीस देखील आहेत. अतिशय सुंदर आहे जागा. चला जाऊया आता. एकाच मिनिटात आपण पोहोचू. थोडं वॉकिंग करायला लागतंय परंतु ऑफ सीझनला आलात किंवा सुट्टीच्या दिवशी जर आलात तर थोडीशी गर्दी मिळेल. ऑफ म्हणजे मधल्या दिवसात जर आलात तर तुम्हाला एवढी गर्दी मिळणार आहे. तर शक्यतो तुम्ही मधल्या दिवसातच या. आणि फायनली आपण आता इकडे पोचतोय. तर चला दाखवतो तुम्हाला. मगाशी जी गर्दी होती ती अजून तिकडे जरा मागे मला वाटतं थांबली असेल कारण थोडंसं मागे ट्रॅफिक नक्की झालेली असणार. ब्रिज आहे अजूनपर्यंत सामान्य माणसांसाठी ओपन नाही पण लवकरच होईल मला वाटतं ओपन. आणि हा इकडे धबधबा आहे. अरे मित्रांनो इकडे जबरदस्त गर्दी आहे. आणखीन मागे देखील गर्दी आहे. गावकऱ्यांची सुद्धा वाद चालू आहे. आणखी गावकऱ्यांचे मानापानावर वाद चालू आहे. तर तुम्ही वाद काय ते नंतर घाला, आम्हाला एकदा बघून येऊ देत. सो फायनली आता आपण इकडे एंट्री गेट वरती आलोय. आता तरी मागे या आता तरी लाईन मध्ये या. सगळ्यांना भेटेल हो व्यवस्थित. आता थोड्या वेळात आपण तिकडे जाऊ. आणखीन वरचं जे दृश्य आहे त्या दृश्यासाठी आपण आता एवढा वेळ थांबलो होतो. तिकडे जाऊ. इकडे आहे ना वरती चढत असेल तर हे स्पेशल चप्पल आहे. लॉट हे क्रॉक्सचे आहेत. ते इकडे तुम्हाला परिधान करावे लागतात. आणखीन द्यावे लागतात. तर हेच मॅनेजमेंटचेच एक गृहस्थ दिसतात कारण मगापासून त्यांनी बरोबर व्यवस्थित या ठिकाणी मॅनेज करतायत. तर फायनली आपण आता इकडे जाऊया. मंथन आहे, उमेश आहे, तन्वी आहे. आणखीन मगापासून आम्ही इकडे तिकडे आहे. हे बघा इकडे आज खूप क्राऊड आहे. तर तरी पण ती गेलीच पुढे. 2 मिनिट थांबायची संधी आहे. मी सगळ्यांना कळवायची विनंती करते. तुम्ही तिकीट लावायला सांगेल फ्री मी दिला म्हणून 2 मिनिट थांबायची संधी आहे. 100% चांगलं बाय दिला. तर फायनली आपण आता
अतिशय सुंदर आहे मित्रांनो. जर तुम्हाला कधी वेळ भेटला तर नक्की या. आणखीन मगाच्या सूचना तुम्ही ऐकल्याच, कारण इकडे फक्त 2च मिनटं तुम्हाला वेळ मिळतो. आणखीन त्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला जो काही व्हिडिओ आणि जो काही फोटो असेल तो तुम्हाला या ठिकाणी काढावा लागेल. आणखीन फटाफट या ठिकाणी तुम्हाला निघावं लागेल, कारण अतिशय सुंदर विहंगम दृश्य या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि जे दृश्य इकडे दाबोसा वॉटरफॉल या ठिकाणी तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. आणखीन एक सुंदर पालघर जिल्ह्यामधील एक सुंदर एक प्रेक्षणीय स्थळ आणखीन या ठिकाणी ते पाहायला मिळतं सगळ्यांना. तर खरंच प्रशासनाचं आपण या ठिकाणी धन्यवाद द्यायला देतो. तर चला निघूया आता. हे बघा ह्या चप्पल्स आहेत, ह्या चप्पल तुम्हाला या ठिकाणी पुन्हा ठेवावे लागतील, कारण तिकडे काचेवरती पाय वगैरे घसरू शकतो. त्यासाठी एक चांगली ग्रिप मिळावी म्हणून यासाठी प्रशासनाने चप्पल देखील व्यवस्था या ठिकाणी केली आहे. आणि खरंच धन्यवाद द्यायला पाहिजे, कारण या ठिकाणी 50 रुपयाचं तिकीट होतं, ते देखील आजच्या दिवशी आलोकांनी माफ केलं आहे. आणखीन आजच्या दिवशी त्या ठिकाणी 50 रुपये द्या ना, बोला तुम्ही बोला. आजच्या दिवशी फक्त 50 रुपये तिकीट माफ आहे. आणखीन उद्यापासून जर तुम्ही येत असाल तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी 50 रुपये ते द्यावे लागतील. आणखीन या ठिकाणी तुम्हाला जायला एंट्री मिळेल. तर खरंच अतिशय सुंदर आहे हा परिसर. आणखीन ज्या हा तर मित्रांनो फायनली आम्ही आता दाबोसा जो ब्रिज बांधलाय नवीन काचेचा त्याचा अनुभव घेतलाय. जर तुम्ही येणार असाल तर मित्रांनो नक्की या. आणखीन झुंडने नको येऊ. 5 ते 7 जण फक्त एका वेळी सोडतात. आणखीन त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. तर चला आता पुढचा प्लॅन काय तो बघूया. आता आपण निघालो इकडनं. बघा भरपूर पब्लिक निघालंय, कारण भरपूर जणांनी तिकडे जाऊन बघितलंय देखील. तर आता आपण निघूया, काहीतरी पोटपूजा वगैरे बघूया आणि करूया. चला तर हा रस्ता इकडून खाली जायला भेटतो, परंतु तो पूर्ण वन विभागाने ना बंद करून ठेवलाय, कारण भरपूर काहीतरी या ठिकाणी विपरीत घडलं असेल किंवा काहीतरी लोक भरपूर जण जातात. आणखीन बुडण्याचा वगैरे चान्सेस असतो, त्याच्यामुळे या ठिकाणी बंद केलंय. तर इकडे बघूया काय काय खायला आहे. स्टॉल आहे, इकडे काकडी आहे आणि इकडे बघा इकडे तारपा आहे. तारपा वाव. जे आदिवासींचे जे वाद्यवृंद आहे ना ते हे तारपा आहे. तारपा या ठिकाणी मस्तपैकी पाहतोय आपण. जर मित्रांनो जर तुम्ही इकडे आलात ना तर ह्या काकांकडे यायचं. ही काकडी आणि एवढं लिंबू सरबत जबरदस्त बनवलंय ना, भारी लागलं. खरंच खरंच मजा आली. बघा ही इकडे आणि लिंबू सरबत बनवलं. हा याचा ग्रुप आहे कुठला, आशा स्वयं सहाय्यता महिला समूह. तर नक्की या आणि नक्की इकडे आनंद घ्या. इकडे राहायला पुढे नाही गेला ते चालेल, पण इकडे काकडी आणि लिंबू सरबत घ्या. तर मित्रांनो आता निघालोय आपण आणि मस्त आजची ट्रिप झाली दाबोसा वॉटरफॉलला आणि आता निघालोय. तर पार्किंगसाठी इथे व्यवस्था काहीच नाही आहे. तर मित्रांनो तुम्ही आपली गाडी व्यवस्थित पार्क करा स्वतःच्या रिस्कवरती. आणखीन या. तर भरपूर जण आज इकडे आले होते 15 ऑगस्टच्या दिवशी. आणखीन आम्ही देखील आलो होतो. तर चला फायनली झालं आहे आमचं मस्त एक बघून आणि आता निघालो आहे. इकडे पर्यटक येतात परंतु अशा गाड्या लावतात रस्त्यावरती. तर मित्रांनो खरंच असं अशा गाड्या रस्त्यावर लावू नका. तुम्ही सुद्धा जाऊ शकत नाहीत आणि बाकीचे तिकडनं येणारे देखील जाऊ शकत नाहीत. अशी परिस्थिती इकडे निर्माण होईल. तर धबधबा राहील लांबच आणि तुम्ही देखील राहाल खूप लांब. तर अशी पार्किंग केलात तर खरंच बिकट परिस्थिती आहे. ते वरती मजा करायला चढलेत. व्हिडिओ काढतो म्हणून त्यांनी तिकडे गेले त्या. अतिशय सुंदर आहे, मस्त मनमोहक रम्य. ए मागे मस्त टर्न आहे. असं वाटतं जुना मुंबई गोवा हायवे आहे. मित्रांनो जर तुम्ही विरार किंवा मुंबईवरून निघत असाल तर तुम्हाला पहिला खानिवडेचा टोल लागेल. खानिवडेचा टोल लागल्यानंतर चारोटीचा एक टोल लागेल. चारोटीच्या टोलनंतर लगेचच राईट आहे. राईट मारलात का तुम्हाला तिकडे जव्हार
ला जायचं आहे आणि जव्हारला गेल्यानंतर दाबोसाला पोचायचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, टाटा, बाय बाय.